नमस्कार, मी डॉक्टर चारुशीला घोंगडे, कन्सल्टंट डायटिशियन अँड न्यूट्रिशन काउन्सिलर. अन्न हे पूर्ण ब्रह्म. भारतीय उपनिषदांमध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्माची उपमा दिली आहे, कारण अन्नाचे कार्य हे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला रोजची कार्य करण्यासाठी दैनंदिन कार्य, मग ते कुठल्याही स्वरूपाचं असो, ते बौद्धिक असू द्या, शारीरिक असू द्या, कुठलेही श्रम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा आपल्याला आपल्या अन्नाद्वारेच मिळत असते. त्यामुळे समतोल आहार नेमका कसा असावा? समतोल आहार योग्य असल्यावर आपल्या शरीराला दैनंदिन कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळतेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आपलं वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण होण्यासाठीही आपला आहार हा आपल्याला मदत करत असतो. तर समतोल आहारात कर्बोदकांचा समावेश असणं फार आवश्यक आहे. सध्या कर्बोदकं किंवा बॅड कार्ब्स घेणं बरेचशी लोक टाळत असतात, पण कार्बोहायड्रेट म्हणजे आपण जर आपल्या अंगठ्याला कर्बोदकांची उपमा दिली तर अंगठ्याशिवाय आपलं कुठलंच कार्य होऊ शकत नाही. म्हणून समतोल आहारात सर्वप्रथम कर्बोदकांचा समावेश असणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या आहारात कर्बोदकं आपल्याला जास्तीत जास्त ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे पूर्ण कर्बोदकं, ज्यात प्रोसेस केलेलं नसतं, प्रक्रिया न केलेले कर्बोदकं, ज्यात आपलं धान्य, कडधान्य यांचा समावेश होतो. म्हणजे आपण रोजची खात असलेली भाकरी, मग या ज्वारीची भाकरी असू दे, बाजरीची असू दे, तुमचं तांदूळ असू द्यात, ते हे सगळे कर्बोदकांमध्ये येत असतात. आपल्याला करायचं काय या ठिकाणी? कर्बोदकांचं योग्य सेवन करायचं आहे, पण त्यातल्या त्यात आपल्याला सिम्पल कार्बोहायड्रेट अवॉइड करायचे आहेत. सिंपल कार्बोहायड्रेट कुठले आहेत? सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे तुमची ज्याची निर्मिती डायरेक्ट साखरेत होत असते. शरीराला हे शुगर प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात आणि कुठलेही इतर पोषक घटक त्यात नसतात. मग अशा वेळेस तुमची साखर, आहारातली टेबल शुगर, जी पांढरी साखर आहे, त्याचा समावेश होऊ शकतो. साखरेपासून बनवले गेलेले पदार्थ, शिवाय प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मैद्याचा समावेश होऊ शकतो. पॅकेटबंद पदार्थांचा समावेश होऊ शकतो, ज्यात प्रामुख्याने रेडी टू कुक फूड असतात किंवा काही चिप्स, कुरकुरे अशा पद्धतीचे अति जास्त प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा सिंपल कार्ब्समध्ये समावेश होतो आणि हे आहारातून इलिमिनेट करणं फार गरजेचं आहे. कारण सिंपल कार्ब्स आपल्याला इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतं आणि तेवढ्या लवकर ती एनर्जी ड्रॉपडाऊन पण होत असते. म्हणजे लगेचच आपण आपली एनर्जी ड्रॉपडाऊन होऊन आपल्याला पुन्हा लगेच भूक लागते. त्यामुळे सिंपल कार्ब्स अवॉइड करा. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, पूर्ण कर्बोदकं हे आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला सस्टेनेबल सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे दीर्घकाळ आपल्याला ऊर्जा शरीराला मिळत राहील. नंतरचा महत्त्वाचा घटक आहे प्रथिनं. इंडेक्स फिंगर इंडिकेट करूयात आपण प्रथिनं सोपं करण्यासाठी. तर प्रथिनं आपले केस गळत असतात, नवीन केसांच्या निर्मितीसाठी, नखं वाढतात, जखम असेल शरीरावर ती भरून निघते. तर हे सगळं कशामुळे होत असावं बरं? त्यासाठी प्रथिनांची अत्यंत आवश्यक असते. प्रथिनं आपल्या शरीरात झीज भरून काढण्यासाठी, नवीन पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतात. तर प्रथिनांचा समावेश योग्य असणं शरीरात अत्यंत आवश्यक आहे. शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिनं घेताना सिरियल आणि पल्सेसचं कॉम्बिनेशन हे तुमचं अमायनो ॲसिड, प्रथिनांचा जो महत्त्वाचा घटक आहे, जे अमायनो ॲसिडची प्रोफाईल जी शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असतात, तर पल्सेस आणि सिरियल्सचं कॉम्बिनेशन करून प्रथिनं घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते अमायनो ॲसिड प्रोफाईल तुमची कंप्लीट होऊ शकते. तर याचे उदाहरण म्हणजे नुसतं साधा भात न खाता त्यासोबत आपण वरण खात असतो, म्हणजे तुमचे जे अमायनो ॲसिड असतात ते कंप्लीट होत असतात. शाकाहारी पदार्थांपासून ही योग्य प्रकारे प्रथिनं तुम्हाला उपलब्ध होतील, जर तुम्ही अमायनो ॲसिड प्रोफाईल कंप्लीट करण्यासाठी कॉम्बिनेशनमध्ये, सिरियल पल्सेसच्या कॉम्बिनेशनमध्ये आहार घेतला. मांसाहारी पदार्थातून चांगल्या प्रकारची प्रथिनं आपल्याला मिळतात. त्यात अंड्याला आपण रेफरन्स प्रोटीन म्हणत असतो, कारण त्यात सगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड हे बॅलन्स असतात. अंड्याशिवाय आपण चिकन, फिश, डेअरी प्रॉडक्ट्स, डेअरी या सगळ्या गोष्टी जर आहारात असतील तर प्रथिनांची कमतरता ही भरून निघत असते किंवा प्रथिनं आपल्याला योग्य प्रकारे मिळत असतात. तिसरं महत्त्वाचं आहे, तिसरा फिंगर जो इंडिकेट करतो तो आहे फॅट किंवा स्निग्ध पदार्थ आहारात असलेले. स्निग्ध पदार्थ आपल्याला विजिबल, इनविजिबल दोघी स्वरूपात मिळत असतात. विजिबल म्हणजे जे आपले तूप, तेल यातून आपल्याला दृश्य स्वरूपातले फॅट्स मिळत असतात आणि काही बिया असतात, नट्स असतात, आपल्या सीड्स असतात, त्यात अदृश्य स्वरूपाचे फॅट्स असतात. त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे फॅट आपल्या आहारात असणं, पण त्याचं प्रमाण आणि त्याचा सोर्स
हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण कुठल्या सोर्समधून फॅट कन्झ्युम करतो आहोत, तर त्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूयात की कुठल्या प्रकारचे तेल तूप वापरणं शरीरात आवश्यक आहे. तर या ठिकाणी मी थोडक्यात सांगू इच्छिते की पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमध्ये ज्यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 याचं प्रपोर्शन योग्य असेल अशा पद्धतीचे फॅट शरीरासाठी आवश्यक असतात. त्यातल्या त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे शरीराला अत्यंत आवश्यक असतात. ते आपल्याला जवस, अक्रोड यापासून मिळतात. चांगल्या प्रकारचं तेल जे आहे, ज्यात प्रामुख्याने मी पुन्हा सांगितलं जसं ओमेगा 3 आणि ओमेगा 6चं बॅलन्स प्रपोर्शन असेल, तर अशा प्रकारचे तेलं जे तुम्हाला लोकली अवेलेबल आहेत. मग आपल्या महाराष्ट्रात शेंगदाण्याचं तेल, सूर्यफुलाचं तेल, राईस ब्रॅन ऑइल यासारखे तेल आपण वापरू शकतो. पण शक्यतो तेल हे रिफाईंड नसावं. कोल्ड प्रेस ऑइल वापरणं कधीही चांगलं. कोल्ड प्रेस म्हणजे कच्च्या घाणीचं तेल हे चांगल्या सोर्स ऑफ एनर्जी, डेन्स सोर्स ऑफ एनर्जी आहे. फॅटमधून आपल्याला 1 ग्रॅम फॅटमधून 9 किलो कॅलरीज एवढी उष्णता शरीरात निर्माण होत असते. त्यामुळे याचा योग्य वापर शरीरात असणं अत्यंत आवश्यक आहे. चौथा महत्त्वाचा जो बोट आहे तो आहे तुमचं जीवनसत्व. तर ह्या जीवनसत्वांचं शरीरात महत्त्वाचं कार्य असतं. जरी ते शरीरात कमी प्रमाणात लागत असले तरी त्यांचं एकही जीवनसत्व आहारात कमी पडत असेल तर त्यामुळे वेगवेगळे आजार शरीरात उद्भवू शकतात. जीवनसत्व तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. जीवनसत्वाच्या योग्य सेवनामुळे आपण बऱ्याचशा आजारांपासून शरीराचा बचाव करू शकतो. त्यामुळे जीवनसत्व, त्यात मग फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स असतात. फॅट सोल्युबलमध्ये A, D, E, K हे फॅट सोल्युबल विटॅमिन्स झाले आणि B आणि C, बी ग्रुपमधले सगळे विटॅमिन्स आणि विटॅमिन C इज वॉटर सोल्युबल विटॅमिन. या जीवनसत्वांबद्दल डिटेल आपण व्हिडिओ नक्कीच करूयात, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जीवनसत्व आणि त्याचे सोर्सेस कुठले आहेत याचंही ज्ञान होईल. नंतरचा शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणजे तुमची खनिजं, मिनरल्समध्ये कॅल्शियम, आयर्न, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखी खनिजं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य करत असतात शरीरात. तर याचाही शरीरात समावेश असणं शरीराच्या वाढीच्या दृष्टीने, शरीरात वेगवेगळे जी कार्य चालतात, वेगवेगळ्या ज्या चयापचयाच्या ज्या घटना घडत असतात त्यासाठी मिनरल्स हे अत्यंत आवश्यक असतात. तर हे 5 महत्त्वाचे घटक तुमच्या आहारात योग्य प्रमाणात असतील तर तुम्हाला मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग ठेवण्यास नक्कीच मदत करतील. तर यात कार्बोहायड्रेट्स, कर्बोदकं, प्रथिनं, प्रोटीन्स, फॅट्स, स्निग्ध पदार्थ, विटॅमिन्स, जीवनसत्व आणि खनिजं म्हणजे मिनरल्स, त्या 5ही घटकांपासून तयार झालेली ही फीस्ट, ही पॉवर फीस्ट, याने तुमच्या मनगटात ताकद येईल. आणि मनगटात ताकद असणं अत्यंत आवश्यक आहे सगळ्या कार्यांसाठी. तर या सगळ्या घटकांचा आहारात योग्य समावेश असू द्या. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.